नमस्कार. आज तुम्हाला दाखवणार आहे अशी एक भन्नाट रेसिपी जिच्यासोबत तुम्ही 2 पोळ्या जास्तच खाल. ती आहे सोलापूरची स्पेशल डाळ कांदा किंवा पेंडपाला. त्याकरता मी 3 कांदे चिरून घेतलेत. लसूण थोडं जास्त घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घ्यायचं आहे. गॅसवर एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की खमंग फोडणी बसते, म्हणून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता चांगला तडतडला की मग आपण टाकूया लसूण चांगला परतू द्यायचा. त्याचा कच्चेपणा निघून गेला की मग आपण त्यात मिक्स करू कांदा पण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा खूप कच्चा ठेवायचा नाही या भाजीसाठी. कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि मी इथे वापरला आहे सोलापुरी स्पेशल काळा मसाला. जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही घरचा घरगुती गरम मसाला तर वापरू शकता. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चांगले मसाले परतून झाले की आपण जी डाळ स्वच्छ धुवून ठेवली होती ती डाळ टाकून चांगलं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे आणि डाळ शिजेल एवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. चवीपुरते मीठ टाकून भाजी चांगली शिजू द्यायची आहे. ही डाळ आपल्याला गाळ शिजवायची नाही आहे, तर बोटचेपी डाळ शिजवायची. थोडीशी कडकच डाळ पाहिजे. आता कोथिंबीर पेरून छान भाजी सर्व करा आणि खाऊन मला सांगा कशी झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.